राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन श्रेणी, निवृत्ती वेतन व इतर मागण्यांसाठी व ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर 3 दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे। मात्र अद्यापही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंबंधी व वेतन संदर्भात कुठलाच निर्णय झालेला नाही। बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य कामगार सेना त्यांच्या माध्यमातून या परमित मागण्या पूर्ण करण्यात याव्या या प्रमुख मागणीसाठी आजपासून 29 फेब्रुवारीपर्यंत काम बंद आंदोलन पुकारले असून या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणा यांच्या प्रवेशद्वारासमोर बसून काम बंद आंदोलन सुरू केले आहे। कर्मचारी संघटनेचा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विलास भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळालेच पाहिजे। रामेश्वर डिवरे, अमरावती विभागीय अध्यक्ष, कामगार सेना, महाराष्ट्र राज्य। आम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामार्फत आजपर्यंत बरेच धरणे, आंदोलन, मोर्चे, शासनाचं लक्ष वेधण्याकरता साखळी उपोषण, जिल्हा परिषद समोर, पंचायत समिती समोर धरणे, आंदोलन केलेली आहेत। पण आजपर्यंत आम्हाला या सरकारनं कुठल्याही प्रकारचा न्याय दिलेला नाही। त्याकरिता आज दिनांक 26 फेब्रुवारीपासून 29 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील 60,000 ग्रामपंचायत कर्मचारी आणि 28,000 ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी आज पाणी पुरवठा असेल, सफाई असेल किंवा इतर कामे सर्व बंद करून आमच्या मागण्याकरता ज्या आमच्या वेतन श्रेणी असेल, पेन्शन असेल, शासनाकडून मिळणारा आम्हाला जो 50% वेतनावरील खर्च आहे तो मिळण्याकरता आम्ही आज जिल्हा परिषद सर्व राज्यातील कर्मचारी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करीत आहे। आमच्या मागण्या शासनाने मंजूर कराव्या अशी आम्हाला अपेक्षा आहे। यानंतरही आमच्या मागण्या झाल्या नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि विलास भाऊ कुमारवार आमचे राज्याचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाचे आम्ही जो आदेश येईल त्यांचं पालन करून राज्याला आमच्या मागण्या आमच्या पदरात पाडण्याकरता आम्ही वेटीस निश्चित धरणार आहोत। रवींद्र दगडोबा पंडितकर, जिल्हा अध्यक्ष बुलढाणा। आमच्या ज्या मागण्या आहे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिकेप्रमाणे वेतन श्रेणी लागू करणे, तसेच जी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वसुलीची अट घातलेली आहे, शासनाने वसुलीची अट घातलेली आहे, ती वसुलीची अट शिथिल करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनामार्फत 100% वेतन देण्यात यावे। तसेच 20 ऑगस्ट 2020 पासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मागील थकीत वेतन 19 महिन्याचा फरक हा शासनाने त्वरित अदा करावा अशा आमच्या इतर मागण्या आहेत। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाच्या समर्थनार्थ कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून केंद्र शासनाचा निषेध व्यक्त केला। तसेच हातकणंगले तालुक्यातील अनेक गावे पुणे बेंगलोर हायवे रोडवर रस्ता रुंदीकरणाचा जो घाट घातला आहे त्या झोपडपट्टीधारकांना पर्यायी जागा देऊन त्यांना नुकसान भरपाई द्यावी। शिरदवाडा सरपंच निवडीत एकतर्फी निकाल देणारे शिरोळचे तहसीलदार यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करावे। तसेच अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। दिल्ली येथे संसद भवनावर देशभरातील शेतकऱ्यांनी आपल्या मालाला हमीभाव मिळावा यासाठी प्रचंड असा मोर्चा काढून या सरकारच्या विरोधामध्ये, सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये एक जबरदस्त अशा पद्धतीचं या देशामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं एक चळवळ उभी केलेली आहे। ती चळवळ दडपण्याचा प्रयत्न या केंद्र सरकारकडनं केला जातोय। त्या चळवळीला बळ देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आदेश दिलेले आहेत की केंद्र सरकारच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी जी चळवळ चालवलेली आहे की पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे,
केंद्र सरकारने जे काळे कायदे केलेले आहेत ते रद्द झाले पाहिजेत. आणि जर समजा कदाचित एखाद्या शेतकऱ्याला लुबाडून तो माल तसा त्यांच्या अधिकारामध्ये घेतला तर त्या संचालकांच्यावरती, त्या मार्केट कमिटीच्या संचालकांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील फुले नगर बौद्ध विहारात कालकथित हरणाबाई नामदेव दांडगे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने बुद्धमूर्ती दान करण्यात आली. भंते रेवत रामनगर जालना यांच्या हस्ते विधिवत आणि सामूहिक बुद्धवंदना करून स्थापना करण्यात आली. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आज फुले नगरमध्ये जे काही बुद्धविहार निर्माण झालेलं आहे तर त्या बुद्धविहारामध्ये दांडगे परिवारांनी काय आपण दान द्यावं. जसं श्रीलंका थायलंडमध्ये आपले नातेवाईक कोणी आपल्यामधून निघून जातात त्यांच्या पुण्य स्मरणार्थ जी काही बुद्ध रूप विहारामध्ये दान दिलं जातं तर त्या बुद्ध रूपाची पूजा होऊन ज्यांच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न होते आणि त्या श्रद्धेमुळे ते शिलाचं पालन करतात, समाधीचा अभ्यास करतात, प्रज्ञेचा विकास करतात, निश्चितच ते दुःखातून मुक्त होतात. आणि त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी जे काही बुद्ध रूप दिलं जातं तर हे मोठं दान पुण्यकर्म आहे. आणि हे बुद्ध रूप दान पुण्यकर्म करणं म्हटलं म्हणजे त्या आईचा निश्चितच मनुष्यामध्ये जन्म होऊन त्या आईला चिवर परिधान मिळतं आणि चिवर परिधान करून त्या आईसुद्धा दुःखातून मुक्त होतात. म्हणून एक खूप दांडगे परिवारांनी चांगली एक नवीन पायंडा पाडला आहे. म्हणून त्यांचा आपण सर्वांनी आदर्श घ्यावा. असंच नाही की तुम्ही मोठी देऊ शकता तर छोटी सुद्धा विहारामध्ये थायलंडमध्ये जर गेलात तुम्ही तर त्या विहारात जागा सापडत नाही एवढ्या मूर्त्या दान आहे. जेवढ्या काही तुम्ही देळेगावला असेल इकडं नागेवाडीला आहे जेवढ्या मूर्त्या दिलेल्या आहेत पितळाच्या आहेत त्याच्या खाली इंग्रजीमध्ये लिहिलं असतंय की आमच्या वडिलांच्या, आमच्या मुलीच्या, आमच्या आईच्या स्मरणार्थ ते बुद्धरूप इकडं पाठवतात. म्हणून ही परंपरा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केली दांडगे परिवारानं. म्हणून त्यांना आयुष्यवर्ण सुख बल प्राप्त हो. त्यांच्या इच्छा आकांक्षा ध्येय उद्दिष्ट बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या बलानं पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जाओ. भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत लिखित विष जंजाळ ही कादंबरी उच्च शिक्षणातील मूल्यांना अधोरेखित करणारी असून एकूणच गेल्या 10 वर्षात आपली जातीयता व कंपुशाही कोणत्या टोकाला गेलेली आहे त्याचं वास्तविक उदाहरण या कादंबरीत असल्याचे मत छत्रपती संभाजीनगर येथील प्रख्यात साहित्यिक डॉक्टर रामचंद्र काळुंके यांनी काल नांदेड येथील नरहर कुरुंदकर सभागृहात व्यक्त केले. विष जंजाळ ही कादंबरी केवळ
मराठी अभ्यास मंडळाच्या निवडणुकीमधला मूल्यह्रासच प्रतीत करते असं नव्हे, तर एकूणच ती उच्च शिक्षणामध्ये होत असलेला मूल्यह्रास, मग तो विद्यापीठ पातळीवरचा असो किंवा UGCच्या पातळीवरचा असो किंवा महाविद्यालयाच्या पातळीवर असो किंवा प्राध्यापक म्हणून असलेल्या भूमिकेच्या पातळीवरचा असो, हा सगळाच मूल्यह्रास अधोरेखित करते. ती केवळ उच्च शिक्षणातलाच मूल्यह्रास अधोरेखित करते असं नव्हे, तर ते निमित्त आहे. एकूणच गेल्या 10-20 वर्षामध्ये आपली जातीयता कोणत्या टोकाला गेलेली आहे आणि कंपोशाहीही कोणत्या टोकाला गेलेली आहे, त्याचं एक उत्तम उदाहरण एक वास्तववादी कादंबरी म्हणून या कादंबरीमध्ये येतं. मला वाटतं की प्राध्यापक, व्यवसायातला लेखक किंवा पत्रकार हे लोक आपल्या स्वप्रतलाबद्दल फारसं काही लिहित नाही, ते अन्य प्रतलाबद्दल अधिक तटस्थतेने लिहितात. अनंत राऊत यांनी आपण जगत असलेल्या विश्वाबद्दलच इतकं परखडपणाने लिहिलेलं आहे, त्यामुळं ही एक धारिष्ट्य आणि वैचारिक असलेली कादंबरी असं मला वाटतं. या कादंबरीचा विषय हा समकालीन विषय आहे आणि त्यामुळं या कादंबरीचं एक वेगळं महत्त्व आहे. दुर्दैवाने प्रौढ मतदान पद्धती आली आणि त्या अनुषंगानं छोट्या छोट्या संस्थांच्यामध्ये निवडणुका आल्या, जे प्रौढ मतदान पद्धतीत अपप्रचार सुरू झाले. त्यात अपप्रचारांचं प्रतिबिंब छोट्या मोठ्या संस्थांच्यामध्ये आलं, परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये या तंत्रामुळं जी अवकळा निर्माण झाली, जे उद्ध्वस्त मूल्यांचं उद्ध्वस्त होऊन आलं, त्या उद्ध्वस्त मूल्यव्यवस्थेचं चित्रण करणारी महत्त्वाची कादंबरी म्हणजे विषजंजाळ. विषजंजाळ ही विद्यापीठीय राजकारण आणि बोर्ड ऑफ स्टडीज आणि एकूणच विद्यापीठाची किंवा शैक्षणिक क्षेत्रामधली जी एक अवनती सुरू झालेली आहे त्या संदर्भातलं एक महत्त्वपूर्ण भाष्य करणारी अशी कादंबरी आहे. मुळात अनंत राऊत यांचा प्रकृती आणि पिंड जर लक्षात घेतली तर आपल्याला असं दिसतं की नैतिकतेवरती त्यांचा प्रचंड असा भर आहे. शिवाय भारतीय राज्यघटना असेल, आंबेडकरवाद, या सगळ्याच गोष्टींच्याबद्दल त्यांना एक नितांत अशा स्वरूपाची आस्था आहे आणि त्यामुळं त्यांची पात्रंसुद्धा जी की बोलतात ती याबद्दलच बोलत जातात. म्हणजे बरेचदा असं वाटत राहतं की त्यांची पात्र म्हणजे ते स्वतःच आहेत आणि यातून मग एक समाजव्यवस्थेचं एक नवीन प्रारूप, ज्याला जे संविधाननिष्ठ प्रारूप असं म्हणता येईल आपल्याला, की जे मानवतेला स्वीकारणारं आहे, नैतिकतेला स्वीकारणारं आहे आणि बाबासाहेबांना अपेक्षित असणारा जो एक लोकशाहीवादी समाज आहे त्याची प्रस्थापना या ठिकाणी झाली पाहिजेत, ही भूमिका आपल्या लेखनातून मांडणारा एक लेखक म्हणून मी अनंत राऊत यांच्याकडे सातत्याने बघत आलेलो आहे आणि त्यांची ही कादंबरी देखील त्याला अपवाद नाही आहे. त्यांच्या वैचारिक लेखनातून, त्यांच्या ललित लेखनातून त्यांचा हा जो एक आदर्श मांडण्याचा जो की अट्टहास आहे तो असाच कायम राहो, की ज्याची गरज आजच्या या कुठेतरी एका प्रचंड मोठ्या उताराला लागलेल्या, अधोगतीला लागलेल्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून राऊतांसारखे लेखक आजच्या एकंदरीत सामाजिक अधःपतनाच्या पार्श्वभूमीवर मला अतिशय महत्त्वाचे वाटतात. धन्यवाद. विषजंजाळ ही कादंबरी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रावर आधारलेली आहे. शिक्षण क्षेत्र हे नव्या पिढ्या मूल्यात्मक घडवण्यासाठी, नवसंशोधन करण्यासाठी आणि देशाची उत्तम रीतीनं घडण शिक्षण क्षेत्र असतं आणि शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक, विशेषतः उच्च शिक्षण क्षेत्रातले प्राध्यापक देखील मूल्यनिष्ठ असणं गरजेचं असतं, परंतु वर्तमानामध्ये मूल्यांचा ह्रास मोठ्या प्रमाणामध्ये होतोय. विषजंजाळ या कादंबरीमध्ये विद्यापीठीय निवडणुकांमध्ये प्राध्यापक मंडळी ज्या मूल्यात्मक भूमिकेतून वागायला हवं त्या मूल्यात्मक भूमिकेतून न वागता त्या ठिकाणी मूल्यहीन वृत्ती कशी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अभ्यास मंडळ तयार करायचं असेल तर अभ्यास मंडळ उत्तम झाला पाहिजे, नव्या पिढ्याची उत्तम घडण करणारा झाला पाहिजे आणि असा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी म्हणून अभ्यासक्रम तयार करणारे प्राध्यापक देखील अत्यंत अभ्यासू असले पाहिजेत. त्यांचा निकष हा त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचा किती अभ्यास आहे, त्यांनी किती संशोधन केलेलं आहे, त्यांनी किती लेखन केलेलं आहे, हा महत्त्वाचा मुद्दा असतो. परंतु वर्तमानामध्ये हा मुद्दा महत्त्वाचा न ठरता अगदी उच्च शिक्षित
क्षेत्रातली माणसं सुद्धा जातपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये करतायत आणि भारतीय भूमीला इथल्या जनमानसाला बसलेला जातीच्या विषाचा जो विळखा आहे, हा विळखा विद्यापीठ क्षेत्रालाही कसा बसलेला आहे याचं चित्रण ही कादंबरी करते आणि मूल्यनिष्ठ अशा प्रकारचं वर्तन प्राध्यापकांनी केलं पाहिजे ही भूमिका मांडते. आम आदमी पार्टीने इंडिया आघाडीत सहभागी होऊ नये यासाठी भाजपकडून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे असा आरोप कोल्हापूरच्या आम आदमी पार्टीने पत्रकार परिषदेत केला. याविषयी बोलताना शहराध्यक्ष उत्तम पाटील म्हणाले की अशा धमक्यांना आम आदमी पार्टी भीक घालणार नाही. दिल्लीसह इतर राज्यात आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. मात्र ही आघाडीच होऊ नये म्हणून भाजप प्रयत्न करत आहे. काँग्रेसबरोबर आघाडी सामील झाल्यास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तपास यंत्रणेद्वारे अटक केली जाईल असा इशारा भाजपकडून दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. अशा दबाव तंत्राने इंडिया आघाडी अधिक तीव्रतेने लढेल, उत्तम पाटील म्हणाले. 1-2 महिन्यामध्येच लोकसभेची निवडणूक लागणार आहे आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाच्या विरोधातले जे सर्व पक्ष आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि त्यांची इंडिया आघाडी तयार झालेली आहे. त्या इंडिया आघाडीमध्ये जे 2 प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहेत त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस या दोघांचा समावेश आहे आणि आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे दोघंही त्या ठिकाणी त्यांची बोलणी सुरू आहे. त्यांच्या जागा ज्या वाटून घ्यायच्या आहेत त्याच्याबद्दलचं चर्चा सुरू आहे. साधारण दिल्ली, गुजरात, हरियाणा या राज्यांमध्ये त्यांची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या वेळेला या आघाडीची घोषणा होणार होती त्याच पार्श्वभूमीमध्ये काल संध्याकाळपासून भारतीय जनता पक्षाचे काही लोक त्यांच्याकडनं निरोप येत आहेत की तुम्ही जर आम आदमी पार्टीनं जर इंडिया अलायन्समध्ये भाग घेतला, सहभागी झाला तर आम्ही त्या ठिकाणी सीबीआय आणि ईडीची रेड त्या ठिकाणी केजरीवाल साहेबांवर टाकू आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करू. अशा पद्धतीची चर्चा सुरू असून ह्या चर्चेला आम्ही या ठिकाणी उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे. आम आदमी पार्टीनं कधीही अशा पद्धतीच्या दबावाला भीक घातलेली नाही आणि कुणी अशा पद्धतीचा दबाव टाकून जर षड्यंत्र रचत असेल तर त्या षड्यंत्राला आम्ही त्याचा घाट जो आहे तो हाणून पाडल्याशिवाय गप बसणार नाही. आणि त्या ठिकाणी आम्ही सांगतोय की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही इंडिया आघाडीचाच भाग असू आणि त्या पद्धतीनं जोरदार भारतीय जनता पक्षाची लढाई करून इंडिया आघाडीसाठी त्यांच्या विजयासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. मुंबई टिळकनगर मधील सर्वोदय महाबुद्ध विहारात महासांस्कृतिक महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवातील दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात महिला मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका सविता कांबळे, प्रवीणा मोरसरकर, स्थानिक नगरसेविका ॲडव्होकेट अमयताई सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकला जाधव, स्मिता कवळे, शुभांगी जाधव यांचा सन्मान करून गौरविण्यात आले.
सीमाताई आठवले यांचा सत्कार डॉक्टर भदंत राहुल बुद्धी महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आला. आणि प्रत्येक जण प्रयत्न करतो की आपल्या परिसरामध्ये आपल्या विहाराच्या माध्यमातून सेवा झाली पाहिजे, धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. आणि या अनुषंगाने एकंदरीत 55 बुद्धविहाराचे अर्ज आपल्याकडे आलेले आहेत. 55 बुद्धविहार, सर मुंबई उपनगरमधून पण अनेक बुद्धविहाराचे अर्ज आपल्याकडे आलेले आहेत. आणि म्हणून सर्व बुद्धविहार चांगलं आपापल्या पद्धतीने काम करतायत, पण तरी त्यातल्या त्यात धम्म प्रचार प्रसारासाठी अग्रेसर कोण आहेत ते बघितलं गेलं, बाकीच्या ॲक्टिव्हिटी बघितल्या गेलं. आणि एक पहिलं दुसरं तिसरं असा क्रमांक आपण देत आहोत. पण या ठिकाणी जाहीर करायच्या अगोदर मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो की जे जे बुद्धविहाराचे अर्ज आमच्याकडे आलेले आहेत, ज्या ज्या बुद्धविहाराचा आम्ही अभ्यास केला त्या अर्जाच्या माध्यमातून समितीने एक ठरवलेलं आहे की यानंतर ज्यांनी ज्यांनी आमच्याकडे अर्ज केला, ज्यांनी याच्यामध्ये भाग घेतला, त्या प्रत्येक बुद्धविहाराच्या इकडे पर्सनली पुन्हा आम्ही एकदा येणार आहोत. आणि तिकडे काय काय पाहिजे, काय आवश्यकता आहे, काय केली पाहिजे, कसं आणखी त्या बुद्धविहाराच्या कमिटीला ताकद दिली पाहिजे, जेणेकरून त्या परिसरामध्ये धम्माचं कार्य जास्त वाढेल. या अनुषंगाने ती पूर्ण माहिती आम्ही आमच्याकडे संकलित केलेली आहे, जमा केलेली आहे. आणि या ठिकाणी आता ज्या शासनाने आपल्याला सर्व मदत केली, आपल्या पाठीशी उभे राहिले आणि कालपासून आजपर्यंत एक आता सुंदर बौद्ध महोत्सव आयोजित झाला. त्या बौद्ध महोत्सवाचं आयोजित करत असताना या मुंबई उपनगराचे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त आदरणीय सन्माननीय प्रसाद खेरनार साहेब 24 तास आपल्यासोबत होते. आणि म्हणून या ठिकाणी बुद्धरत्न बुद्धविहार, इंदिरानगर, टागोर नगर 7. या मुरलीधर या लवकर या मंचकावरती, वेळ निघत झाला, या लवकर. एक मिनिट येत आहे खेरनार साहेब, या लवकर या चला पुरुषांची टीम या लवकर. अत्यंत सुंदर काम चिंचोळी परिसरामध्ये. या इकडे या मंचकावरती या लवकर या. महाचर्चातून आपण धम्मज्ञान घेतलेलंच आहे आणि 2 दिवस या परिसंवादामध्ये अत्यंत उत्कृष्टपणे सर्वांनी मार्गदर्शन केलेलं आहे. माझा आज या ठिकाणी सन्मान केला, खरोखरच मी आपली आभारी आहे. या बुद्धविहारामध्ये माझी ही 3री किंवा 4थी वेळ असेल येण्याची. मला वाटते आम्ही या ठिकाणी पूर्वी ज्ञानाचा एक दानाचा कार्यक्रम ठेवला होता. साहेबांच्या आईंचं निधन झाल्यानंतर आणखी एक कार्यक्रमाला मला इथं बोलवण्यात आलेलं होतं आणि ह्या 4थी वेळ आहे. खरोखरच ह्या जेव्हा बुद्धविहारात येतो तेव्हा मन अगदी शांतपणे अगदी उत्साहित होऊन जातं आणि आणखी एक प्रकारची ऊर्जा आहे ते काम करण्यामध्ये. आम्हाला सन्मान केला म्हणजे आमच्या कार्याला पुन्हा एकदा ऊर्जा आमच्या कामामध्ये येण्याची आपण एक ऊर्जा दिलेली आहे आम्हाला. खरोखरच मी आपली आभारी आहे. हे सर्व महिला आहेत तिकडे उपस्थित राहिल्या, आमच्या रिपब्लिकन पक्षातल्या देखील ह्या कार्यकर्ते इथे उपस्थित राहिलेले आहेत, BJPचे कार्यकर्ते, आणखी या ठिकाणी आजूबाजूच्या एरियामधले ह्या विभागातले जे लोक आहेत हे ज्ञानाचं जे मार्गदर्शन घेण्यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत. खरोखरच हा कार्यक्रम 2 दिवस महोत्सव अगदी उत्साहपणे पार पडत आहोत. त्या ठिकाणी आपण आधी म्हणजे चांगल्या जे अभ्यासू मान्यवरांना इथे आपण बोलवलं आहात. मी जास्त काही बोलणार नाही. मला आणखी एका कार्यक्रमाला जायचं ना, आपल्याला देखील मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. जाता एवढेच मी एक 4 लाईन
आपल्यासमोर मी बोलत आहे, एक कविता बोलत आहे. क्यों करे त्याग नारी केवल, क्यों करे त्याग नारी केवल, क्यों नर दिखलाए झूठा बर. नारी अपने जिद पर आ जाए तो अबला से चंडी बन जाए. न कोई करो उन पे अत्याचार तो सुखी रहेगा घर संसार, सुखी रहेगा घर संसार. तर तुम्ही महिलांवर कोणी अत्याचार जर होत असेल तर आजूबाजूला त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर तुम्ही बघत बसू नका. तो कसा आपला दूर करता येईल आणि भगिनींनी भगिनीचीच मदत करायची आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे हे वर्ष 2024 हे निवडणुकांचं वर्ष आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजेश एकळे यांच्या प्रयत्नामुळे उपजिल्हा रुग्णालयामध्ये 1,50,00,000 रुपये किमतीच्या डायलिसिस युनिटचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण, भारतीय काँग्रेसचे नेते डॉक्टर अरविंद कोलते, हाजी रशीद खान, जमादार प्रमोद दादा अवसरमोल सहित काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा उपरुग्णालयामध्ये आज डायलिसिस सेंटरचं उद्घाटन झालं असं सर्वप्रथम मी जाहीर करतो. या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाषजी चव्हाण साहेब, आमचे नेते डॉक्टर अरविंदजी कुलते साहेब, हाजी रशीद खान जमदार साहेब, या उपजिल्हा रुग्णालयाचे MS राजेश उंबरकर साहेब, निवासी वैद्यकीय अधिकारी बुलढाणा डॉक्टर प्रवीणजी गोमटे साहेब, या उपविभागीय अभियंता तायडे साहेब आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, अनेक दिवसापासून जवळपास सातत्यानं 3 वर्षापासून या डायलिसिस युनिट मलकापूरला सुरू झाले पाहिजे यासाठी प्रयत्नशील होतो. हे पहिलं काम आहे की याच्यासाठी 3 वर्ष गेले. जी अत्यावश्यक सेवा होती, परंतु ते सुरू करायला आपल्याला 3 वर्ष सातत्यानं प्रयत्न करावे लागले. हे पहिलं काम आहे माझ्या या म्हणजे विधानसभा सदस्य झालो तेव्हापासून सिंह साहेब की हे पहिलं काम आहे की मला 3 वर्ष लागले प्रयत्न करून हे सुरू करायला. इथे इतर कोणत्याही कामाचा पाठपुरावा केला तर अशी कोणतीच गोष्ट नाही की ती आपण महिन्यात 2 महिन्यात 3 महिन्यात मंजूर केली नाही आणि ते काम झालं नाही. ठीक आहे असो, परंतु उशिरा का होईना मलकापूरला अतिशय आज समाधान वाटते की ज्या मलकापूर तालुक्यात आणि विधानसभा मतदारसंघात जवळपास 1600 रुग्ण या किडनीग्रस्त आहेत. त्यातल्या जवळपास 1000 लोकांना नियमितपणे डायलिसिस करावं लागते. त्यांना बुलढाणा, खामगाव, शेगाव, कोणाला जळगावला, कोणाला अकोल्याला, कधी आपल्या जवळून कोणी जळगाव खानदेशला जाते. प्रचंड त्रास हा मी स्वतः बघितलेला आहे. परंतु या 6 महिन्यात सकारात्मक भूमिका घेऊन आपल्या जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण साहेबांनी अतिशय पॉझिटिव्ह भूमिका घेऊन याला मदत केली. त्याबद्दल मी त्यांचे या मतदारसंघाच्या वतीने आभार मानतो. या बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.